नमस्कार, मी मयुरीज किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत मँगो रवा केक। रेसिपी अगदी सोपी आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। इथे एक महत्त्वाची टिप म्हणजे घेतलेले सर्व जिन्नस तुम्हाला एका सारख्याच वाटीच्या मापाने मोजून घ्यायचे आहेत, म्हणजे तुमचे प्रमाण चुकणार नाहीत। चला तर या रेसिपीसाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊया। इथे मी घेतलेला आहे बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, 2 वाटी रवा। आता 2 वाटी रव्यासाठी 1 वाटी साखर पुरेशी असते, पण तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही इथे 3 ते 4 चमचे साखर एक्स्ट्रा घेऊ शकता। मी इथे 4 चमचे साखर एक्स्ट्रा घेतलेली आहे। यासोबतच आपण इथे घेतलेला आहे अर्धा वाटी तेल, पाव वाटी मिल्क पावडर, 1 वाटी दूध जे आहे ते गरम करून थंड करून घेतलेलं आहे मी। पाऊण वाटी आंबा मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेला आहे। त्रुटी फ्रुटी, चिमटभर मीठ, काजू बदाम पिस्ता याचे काप घेतलेले आहे आणि थोडंसं केसर मी कोमट दुधामध्ये भिजवून ठेवलं होतं। चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया। केक तुम्हाला ज्या टीनमध्ये बेक करायचा आहे त्या टीनला अगोदर याप्रमाणे तेल लावून ग्रीस करून घ्या। मी इथे बटर पेपरचा वापर केलेला आहे, तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही इथे मैद्याचा सुद्धा वापर करू शकता। सर्वात अगोदर तुम्हाला साखर आणि रवा मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचा आहे। मी इथे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेला आहे रवा आणि साखर। यानंतर मी ह्याच्यामध्ये ॲड केलं मिल्क पावडर, अर्धा वाटी तेल, 1 वाटी दूध आणि आंबा जो ग्राइंड करून घेतला होता तो सुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत, चिमटभर मीठ। आता पुन्हा हे सर्व मिश्रण आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया। तुम्ही पाहू शकता मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतल्याच्या नंतर एक फाईन अशी पेस्ट रेडी झालेली आहे। हे सर्व मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात। यामध्ये मी ॲड केलेलं आहे त्रुटी फ्रुटी आणि थोडंसं केसरचं दूध। आता पुन्हा हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊया आणि एक 15 ते 20 मिनिटांसाठी या मिश्रणाला झाकून ठेवूया। एक 20 मिनिटं झाल्याच्या नंतर आपण हे झाकण काढून घेणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता इथे मिश्रण जे आहे ते किती थिक झालेलं आहे, म्हणजे रवा आपला छान फुलला गेलेला आहे। आता यामध्ये ॲड करणार आहोत आपण 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि मिश्रण थोडंसं घट्ट असल्यामुळे मी इथे जास्त नाही, एक 2 ते 3 चमचे दूध ॲड केलेलं आहे। आता सर्व हे मिश्रण पुन्हा एकजीव करून घेऊया आणि ज्या टीनमध्ये आपण केक बेक करणार आहोत त्या टीनमध्ये हे सर्व मिश्रण आपण काढून घेणार आहोत। मी इथे हा केक जो आहे तो ओव्हनमध्ये बेक करून घेणार आहे 180 सेल्सिअसवरती 45 मिनिट्ससाठी। जर का तुम्हाला कढईमध्ये बेक करायचा असेल तर एक 10 मिनिटं कढई प्रीहीट करून घ्या आणि त्याच्यानंतर 45 मिनिट्ससाठी बेक करून घ्या केक। तुम्ही इथे पाहू शकता याची कन्सिस्टन्सी ना जास्त थिक आहे ना जास्त पातळ आहे आणि यावरती काजू बदाम पिस्ता याचे काप घालून एक 45 मिनिटांसाठी ओव्हनमध्ये बेक करून घेणार आहोत। 45 मिनिटांनंतर मी हा केक ओव्हनमधून बाहेर काढून घेतलेला आहे। केक तुम्ही पाहू शकता परफेक्ट रेडी झालेला आहे। एका तासासाठी पूर्णपणे केक थंड होऊ दिला। थंड झाल्याच्या नंतर आपण हा अशा प्रकारे केक जो आहे तो या टीनमधून काढून घेणार आहोत। मँगो रवा केक जो आहे तो खरंच खूप टेस्टी होतो। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून पहा। आशा आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल। रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चांगले कमेंट्स करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका।